तुलसी हरे गड़ा कासे पीतांबर तुलसी हरे गड़ा कासे तुलसी हरे गड़ा कासे पीतांबर तुलसी हरे गड़ा गड़ा तुलसी गड़ा कासे
विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठलिया सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर, बापर कुमादेवी वर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम. साठविला हरी, साठविला हरी, झाला सफळ हरी आला हता, हरी आला हता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, भय चिंता, मग कैसी भय चिंता, सरली
सफल व्यापार झाला सफल व्यापार कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई सटविला हरी सटविला हरी सटविला जी
जी हृदय या मंदिर जी हृदय मंदिर जी हृदय तुझे सगळे रथार तुझे सगळे
झाला सफल व्यापार त्यांची सरियर धार त्यांची सरलीयर धार त्यांची सरलीयर धार सरलीयर धार भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, महाराज की जय, हनुमान की जय, हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, शंकर स्वामी महाराज की जय, संत बहिणाबाई महाराज की जय, संत शिवाई माता की जय, बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल विठाला साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरलीर धार झाला सफल व्यापार हरियाला हाता हरियाला हाता मग कैची भय चिंता त्यांची सरलीर जार झाला सफल व्यापार तो का म्हणे हरी काही उरो न देवरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्र निलाबुदावम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुडी साधीत त्रिपुडी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा दडिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट वदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरू साष्टांग नमन
राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाचे चरणावरी साष्टा सीताराम हनुमान 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 ताली बजा दो सीताराम हनुमान 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 राम हनुमान सीताराम 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 हनुमान साठविला हरिजी हृदय मंदिरी त्यांची सरलीर जार झाला सफल व्यापार. अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे. अभंगाचा थोडक्यात भाव सांगायचा तो असा, जीवनामध्ये सफलत्वाच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला परमार्थाचा आश्रयच करावा लागतो. थोडस प्रारंभीचा विषय आहे, बैठक पाया रचायचा म्हणून एवढं घरी न्या. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आलं, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, जे काम करायला गेले ते उलट व्हायला लागलं, त्या दिवशी काहीच करू नका. शास्त्र सांगते भगवंताचं नामचिंतन करा. सगळ्या समस्याचं समाधान देवाचं नाव आहे. तुम्ही मला अशी एखादी गोष्ट विचारा का नामचिंतनानं ही होती का, म्हणून मी प्रमाण सांगल तसं जाणार. तुम्ही कोणतंही काम विचारा ना, मी तुम्हाला त्याला प्रमाण देईल का नामचिंतनानं हे होतं भगवंताच्या. अरे त्याच्या नामाने जर एवढी कामं होतात, ज्या दिवशी तो आपल्या हातात येईल, जगाचा मालक ज्या दिवशी हातात येईल ना, मग कशाची चिंता तुम्हाला. आणि आपल्याला असून असून चिंता कोणती आहे? नित्य उठून या खावयाची चिंता. आपली चिंता तरी काय? कधी विचार नाही केला का या जन्माने आपल्याला जन्म संपवायचा आहे, आपल्याला व्यापार सफल करायचा आहे. व्यापार नाम पुन्हा पुन्हा जी घटना गोष्ट घडते त्याला व्यापार म्हणतात. मग जन्म मृत्यू सुद्धा व्यापार आहे. कारण पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित एक एक योनी, कोटी कोटी फेरा मग लागे वारा. हा, एवढं सगळं फिरून आल्यानंतर 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरे भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी आपण किडे माकोड्यामध्ये होतो. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, आणि मग मनुष्या भितरी 4 लक्ष. एवढं सगळं बेरीज करा, लक्ष 84 नाजूक फेरा. कधी आपण पाण्यात राहिलो
कधी जमिनीवरून फरफटलो, कधी आकाशातून उडालो, कधी बारीक जीवजंतू झालो, कधी प्राणी झालो, कधी वृक्ष झालो, बोरी झालो, बाभळी झालो, कधी पारस एरंड झालो. 20 लक्ष येईल ना, ते पारस एरंड येईलच ना. एवढं सगळं फिरला आणि मग मनुष्य देह मिळाला. ऐका ऐका, आता या देहासारखं निदान आपल्या हाताला लागलेलं आहे, मनुष्य देहासारखं. आणि जर समजा इतर शरीरामध्ये जे केल्या जातं तेच जर या शरीरात आपण करत असू तर मनुष्य शरीर मिळून सुद्धा काही फायदा नाही, काय उपयोग आहे. भगवंताने विशेषत्वानं या देहाची निर्मिती अशी केली का जे इतर देहामध्ये नाही ते या देहात आहे. बाहुल मनुष्य दे निज ज्ञान घातले बाई, जेने ज्ञानी देहवी देई बाई पावते हे रे. ज्या ज्ञानाच्या ओघाने ज्ञाता देह स्वरूपाला प्राप्त होतो, देही विदेही अवस्था गाठतात, असं ज्ञान या शरीरात आहे. खरं सांगा, तुम्ही बसले सगळे, मला तुम्हाला विचारायचंय, नुसतं ऐकून सोडू नका, थोडा संवाद करू आपण. चांगलं वाईट कळतं का नाही तुम्हाला? कळतं. शेणातला आणि अन्नातला नक्की फरक कळतो. काय खावं काय खाऊ नये हे आपल्याला नक्की कळतं, कारण मनुष्य शरीर आहे. विशेषत्वानं ते ज्याला आपण मेंदू म्हणतो ना, हा मनुष्य शरीराचा विशेष आहे. चांगलं वाईट कळतं, काय खाऊ नये काय खावं हेही कळतं, नाती कळतात रक्ताची, समोरून चाललेली स्त्री आपलीच बहीण आहे हे सुद्धा या शरीरामध्ये कळतं. मग कळून जर न कळतेपणा करत असाल, इतर पशुसारखं वर्तन जर तुम्ही करत असाल तर मनुष्य शरीर मिळून काय उपयोग आहे. नाही तरी काय तोडी श्वान शुकरी बापुडी, कुत्र्यांचा काय तोटा आहे. जर जीवनात भक्तीच नसेल ना तुमच्या, माझी भक्ती विन जळो ते जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगड काय कमी आहे का मग? अहो किती दगड, आणि काय उपयोग होतो दगडाचा? ज्याच्या जीवनात भक्ती नाही त्याच्याबद्दल माफी मागून बोलतो बरं का, त्या दगडाचा एकच उपयोग होतो, सकाळी सकाळी पाणी नेण्याची प्रथा ज्या गावात नसते, कळाला असेल ना, आता जास्त खाली येऊन त्यांच्या कामी तो दगड येतो. म्हणून जीवनामध्ये विषय निघला म्हणून दगड बनवू नका. अजून पुढे जाऊन बोलतो, या शरीराला झोपेची गरज आहे. आज हे आजाराने थैमान घातलंय, मला वाटतंय ह्याला कारण आपण स्वतः. देवाने तुम्हाला शरीर दिलं, आजार पाठवलेला नाही चंदू बाबा, आपल्या वाईट सवयीनं निर्माण केलाय. मला आपल्याला असं विचारायचं, कॅन्सर होणं हे 30 वर्षाचं वय का? अटॅक येणं 21 वर्षाचं वय का? एवढं घरी न्या, कीर्तन लक्षात राहील. नाही राहणार तुमच्या, पण ज्या मातेच्या निमित्तानं मी बोलतोय ना, अशा आमच्या सुशीलाबाई यांच्या निमित्तानं एवढी गोष्ट घरी न्या. जी लोक 10 वाजता झोपतात त्यांचं जीवन हिऱ्याचं आहे, जे 11 वाजता झोपतात त्यांचं जीवन सोन्याचं आहे, 12 वाजता झोपतात त्यांचं जीवन लोखंडाचं आहे, आणि जे 1 वाजता झोपतात त्यांचं जीवन जुता चप्पल प्लॅस्टिकचं आहे. 1 वाजता झोपणाऱ्या माणसाला 100% आजार होणार नाही. बरा होत लवकर विनंती करतो मी कळकळीची आपल्याला, तुम्ही तुमच्या जीवनाला इतकं स्वस्त बनवताय जुता चप्पल प्लॅस्टिक सारखं, नका हिरा बनवू, पण 70 रुपये किलो लोखंडही बनवू नका ना या जीवनाला. हे शरीर किमान 70,000 रुपये तोळ्याचं बनवा, 11ला तरी झोपत जा.
बघा तुम्ही 100% 11 वाजता जी लोक झोपतात आणि सकाळी लवकर उठतात, झालेला आजार सुद्धा जे लोक 5ला अंथरून सोडतात, झालेला आजार सुद्धा कमी होतो त्या सकाळच्या हवेनं. विठाला विठ्ठल 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 कुंडलिका वरदा विठ्ठल ज्ञानदेव महाराज भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तो हातात घेण्याकरता ज्याचं शरीरच हे बघा, आशक्त माणसाला देवाची प्राप्ती कधीच होत नाही. म्हणून शरीर स्वास्थ्य असावं अगोदर. आशक्त माणसाला नाही देवाची प्राप्ती, भक्ती करू शकत नाही, मनही लागणार नाही त्याचं. म्हणून माणूस सशक्त असावा, प्रसन्न असावा. एकदा हातात आला हरी, कशाची चिंता राहत नाही. मला वाटतं नाथबाबाची एक ओवी आठवली मला आता. आपण जितकं संसाराकरता धडपड करतो तेवढी परमार्थाकरता कधीच नाही केली. मला तुम्हाला असं विचार, तुमच्या शेजारी जमीन विक्री निघली किंवा प्लॉट विक्री निघला, इथं प्लॉट पडले असतील आता, कारण सिटीच्या जवळचा भाग आला तुमचा, विशेष म्हणजे बायपासला. तर प्लॉट जर शेजारी विक्री निघला तर पाहुण्याकडून आणून का होईना, व्याजानं काढून का होईना, पण तुम्ही सोडत नाही. बरोबर आहे, घेणार म्हणजे घेणार. तसं गावात सप्ताह आला जरी तुमच्याकडे नसले तर व्याजानं काढून का होईना वर्गणी दिल्याशिवाय ऐकून राहिले ना. हा फरक आहे दोन्हीतला. जितका संसार आम्ही आवडीनं केला तितका परमार्थ कधीच नाही केला. आणि ज्या दिवशी संसारा इतका परमार्थ आवडीनं कराल त्या दिवशी तुमच्या हातातलं खेळणं झाल्याशिवाय राहणार नाही तो. आता उभी आहे का, द्रव्यालागी सर्वार्थता, जैसे कष्ट ती सर्वथा, तैसा जरी कोणी कष्टे परमार्था, परब्रह्म तत्वता खेळणे होय गा, खेळणे हो. हातातलं खेळणं होईल तुमच्या. म्हणून एकदा का तो हातात आला मग कशाची, जीवाच्या पाठीमागे सगळ्यात मोठी चिंता आपल्याला कशाची, जन्म मरणाची. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. अहो सामान्य नाही ना हे. किती किती दुःख आईच्या उदरामध्ये पडला. आईच्या उदरामध्ये काय आहे, विष्टाले बचो इकडे, नाकी तोंडी कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे. आणि अशा दुःखाच्या यातना इरझार थांबवणं ही सगळ्यात मोठी चिंता जीवाची. एका जन्माने जन्म संपवणं हा मनुष्य जीवनाचा सार्थक आहे, हा खरा व्यापार आहे. म्हणून काव हातात घेता येतो, एवढ्यावर थांबवू नका, हृदयात देखील साठवता येतो. अनेकाने साठवला, कुणी कुणी साठवला. अनेक उदाहरणं आहे, जसे जसे बसतील वेळेप्रमाणे तसे तसे बसवतो. आणि अभंगाचा सरळ भाव मी आपल्यासमोर मांडला, ज्या निमित्तानं मी बोलतोय. खरं तर इथं उभं राहिल्यावर मला चक्कर येत होते. कुठून बसलेलो आहे, साताऱ्यापासून. आणि आम्ही पाणी प्यायला सुद्धा देखील थांबलो नाही, कारण मध्ये मॅपमध्ये लाल रस्ता पुण्यात दाखवायचा सगळा. म्हणजे जो काही वेळ वाढला ना तर ट्रॉफिक मध्ये आणि सिटीतूनच यावं लागलं आम्हाला. त्यामुळे थोडंसं तरी वेळेवर आलो, फारसं लेट नाही झालो. आणि इकडं आल्यानंतर तर पुढं ते मॅप अविनाश भाऊनेच टाकला होता मला वाटतं लोकेशन. आणि त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. मला नंदू भाऊने, मी त्याच दिवशी बोललो होतो, नंदू दादा माझी फार हाल होईल, मी सकाळी कुठे आहे, संध्याकाळी तुझ्याकडे इतक्या अंतरावर यायचं. परंतु ज्यावेळेस अविनाश भाऊचा हट्ट, त्यांच्या वडिलांचा हट्ट की महाराजांचा सेवा असावी ना, मग नंदू मला 5-6 दिवस पाठलागच केला त्याने, काही करा. आणि त्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. हा जो काही परिवार आहे, आमच्या मातोश्री सुशीलाबाई सुदाम लोखंडे, खरं तर त्या निरक्षर आहे. मला पाठवलं त्याच वेळेला मी वाचलं होतं गाडीमध्ये चालू. त्यांची जी काही पती आहेत श्री सुदाम सदाशिव लोखंडे, 4 अपत्य, 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मोठी मुलगी भारती भगवान शिंदे. मला वाटतं सगळा हा सुशिक्षित परिवार आहे. एका अशिक्षित मातेनं, निरक्षर मातेनं सगळा परिवार
सुशिक्षित बनवला, ही एक सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणजे स्वतः सुद्धा नंतर त्या मला वाटतं नंतर वाचणं वगैरे, त्यांचे स्वाध्याय परिवाराशी असलेले संबंध तुम्हाला माहिती नसेल कदाचित. आमचे आई वडील देखील स्वाध्याय परिवारातच आहे. वैजापूर तालुक्यात माझं गाव आहे बाभुळगाव. आणि महाराष्ट्राचे स्वाध्याय परिवाराचे अध्यक्ष दादा पाटील तुपे, दादा असतानाचे, परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेचे असताना. आणि ते आमच्या गावात त्यावेळेला आले होते शास्त्रीजी. मनुष्य गौरव दिन वगैरे झाला नंतर संभाजीनगरला, तर ते आमच्याच गावातले दादा पाटील तुपे. त्यामुळं मोठा संपर्क स्वाध्याय परिवाराशी आमच्या गावाचा अजूनही आहे. भावफेऱ्या वगैरे निघतात. तसं या मातेचं मी जे वाचत असताना मला फार आनंद वाटला. कारण मी देखील अगोदर माझं जर बालपण घडलं असेल खरं तर या स्वाध्याय परिवाराच्या बैठकांना लहानपणी जाऊन बसायचो मी. आणि तिडून पुढं मग हे बघा, ज्याचं बालपण बिघडलं ना त्याचं तारुण्य कधीच चांगलं असू शकत नाही. म्हणून अगोदर बालपण, सत्संगाची गरज आहे. मला वाटतं पहिली भक्ती सांगितली काय, श्रवण. पण श्रवण कुठं सांगितलं, सत्संग मेन लभते मग शंकर दृष्टी पाते, शिवपुराण सांगते. आता पहिली भक्ती ऐका, शबरी मातेला सांगत असताना, प्रथम भगती संतन करे संगा, दुसरी रते मम कथा प्रसंगा, मंगल भवन आमंगल हारे, नव शुद्ध शरद अजगर हारे. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. मोठ्या ज्या ताई आहेत, भारतीताई BA झालेला आहे त्यांचं देखील. मोठे जावई भगवान सुखदेव शिंदे ते देखील तहसील कार्यालयामध्ये भडगाव या ठिकाणी सेवेत आहेत. त्यानंतर लहान मुलगी माया BA DED ताईंचं पण झालेलं आहे. लहान जावई कुणाल पुंडलिक दणके MSCB मध्ये सोलापूरला ते MSCB मध्ये कार्यरत आहे. त्यानंतर मोठा मुलगा अविनाश सुदाम लोखंडे पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. धुळ्यातच आहे का, बरं. आणि या ठिकाणी आत्ताच मला वाटतं SP होते, PS आहे ना, PI होते पवारसाहेब, तेही या ठिकाणी येऊन गेलेत. खरं तर तुमच्या लोकांच्या पाठीमागं खूप मोठी धावपळ असते. तुम्ही देखील एक धर्माचं काम करताय. तुमच्या मला वाटतं खांद्यावरच सत्यरक्षणाचं काम दिलेलं आहे. आणि सत्याचं काम करण्याकरता केवढी मोठी जबाबदारी, एक लोकांची सेवा करण्याचं काम. अविनाश भाऊकडे या ठिकाणी धुळ्यात ते ड्युटीवर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यानंतर मोठी सून रंजना अविनाश लोखंडे त्या देखील BA आहेत. लहान मुलगा ऋषिकेश सुदाम लोखंडे BSc आहेत. लहान सून पूजा ऋषिकेश लोखंडे या देखील BA DED आहेत. समस्त हा लोखंडे परिवार ग्रामस्थ, वरखेडे आणि वारकरी संप्रदायातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारी गुणवान मंडळी सर्व या कार्यक्रमाकरता सुंदर असं गायन करणारे आमचे चंदू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असं मयूर महाराज गायन करणारे, त्यानंतर ईश्वर महाराज, ऋषिकेश महाराज, रवी महाराज आणि मृदंगाची साथ करायला मी नाव विसरलो, माऊली महाराज. समस्त भजनी मंडळ घेऊ नाव सगळ्यांची एका वाक्यात तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा सुंदर असं कीबोर्ड वादक, शिंतवादक या ठिकाणी आहेत, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, सुंदर असा आवाज आहे. त्यांना सांगायचं कामच नाही, बेस द्या, ट्रबल द्या की विको द्या, सुंदर असे ऑपरेटिंग आहेत. करू सुरुवात. आता इकडे लक्ष द्या फक्त. देव हातात घेण्याकरता
त्याची भक्ती करावी लागेल, त्याचं नामचिंतन करावं लागेल. आणि मला आपल्याला असं विचारायचं आहे, तो हातात एकाच गोष्टीने येतो, भावबळे आकळे हे रविना, तो आकळण्या करता नामचिंतन करताना भाव असावा. नाम घेतलं वाया गेला असं एखादं उदाहरण आहे का आतापर्यंत? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? तरले तर द्या भरवसा नामधारकाचा टाचा, तरले तर द्या भरवसा, तरले तर द्या भरवसा नामधारकाचा टाचा, तरले तर द्या भरवसा. हे तरले तर द्या भरवसा नामधारकाचा टाचा, तरले तर द्या भरवसा, तरले तर द्या भरवसा नामधारकाचा टाचा, तरले तर द्या भरवसा. जीवनामध्ये जर भक्ती असेल तर तो आपलासा करता येतो, अन्यथा भक्तीच्या मापे मोजितो अनंता तसा तो सापडत नाही. म्हणून त्याला आपलंस करण्याकरता नामाच्या सहस्रवरी नावार्या उधारी आणि सजून या संसारी तारू झालो, ते एक वटोनी जिये क्षणी अनुसरले गा माझी वणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडेगा. म्हणून नामचिंतन, एकदा तो भक्ती असेल जीवनामध्ये, भक्ती करा, भक्ती करा, महान उपयोग आहे भक्तीचा. नाथ बाबा तर असं सांगतात, जर भक्ती नसल तर पाचीच्या दिवशी कसा गेला प्रमाणे बर का, मोह गंभीरिंग नाही केलं. सटविने नेला कैसा नाही, भक्तिवीन पशु कशासे वाढला. भक्तीच नसेल जीवनामध्ये का हो? भक्तीचा नेमका काय उपयोग असा बर? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा पासोनिया. तिथं सोडवायला कामात येते. म्हणजे काय असतं सोडवणं? आता अभंगात जायचंय आपल्याला. आपला ज्या दिवशी जन्म झाला तिथून पुढं बाल्य अवस्था कशी आहे बघा. आईच्या उदरात होता कमी त्रास नाही, डोकं खाली आणि पायवर, म्हणून याला उत्तानपाद म्हणतात. आजचं विज्ञान देखील सांगतं डोकं खाली आणि पायवर असतं. किती किती दुःख आहे. जन्माला आला दुःख संपलं नाही, दुःखात वाढ झाली. त्याला आंघोळ घालायला अशी जखड म्हातारी, ज्या म्हातारीला तापलेला तवा उतरायला पकड लागत नाही अशी म्हातारी पाणी तापवायला असते. घालाजून जा. कडक झालेलं पाणी बादलीत उतरून घेणार. मी खेड्यातला माणूस आहे. आणि मग म्हातारी असा गल्लीत पाठ टाकणार, पाटावर बसली का आपल्या दोन्ही तांगड्या लांबून देणार. म्हातारीचे पाय म्हणजे गाडीच्या धुऱ्याच. आणि मग त्या सोनाला सांगणार, आण त्या पोराला इकडं. सासू असेल तर बरं, आजी सासू असेल तर मेलच ते पोरग. मग त्याला असं पालथ टाकणार पायावर. पालथ टाकणं चांगलं आहे का? नाही, तुम्ही कल्पना करा, तुम्हाला स्नानासाठी घरी बोलवलं, पाणी उतरून दिलं, टावेल दिला, साबण दिला आणि सांगितलं पडा पालथे. तुम्ही म्हणशा का डोकं फिरलं का काय? अहो त्या बालकाला बोलता येत नाही,
मग चोळत असताना हात तर चांगला असावा. या म्हातारीनं जर एखाद्याच्या पाठीवरून हात फिरवला तर असं वाटतं जणू काही एखादी बोरटीच वर पडली की काय. तेवढ्यावर थांबत नाही. उताना केला का उजवा हात डावा पाय, डावा हात उचापुरा गडी व्हायला पाहिजे. मला वाटतं संसारात सुरू होणाऱ्या तानातानीची सुरुवातच इथून असते काय कुणास ठाव. पुन्हा असं डोकं ठोकायचं, त्याचं गोल व्हायला पाहिजे. कानात फूक मारायची, एक तांब्या ओळून असा शेजारणीच्या अंगणात फेकून द्यायचा, जाऊ दे तिच्या नातवाईवर रोग. आणि मग त्याचं नाक थोडं चपटा असावा. ती म्हातारी असं 2 बोटांना धरणार. कोणावर पडलं का, कोणावर पडलं का. आता नुकतं जन्माला आलेलं लेकरू त्याचं नाक तरी केवढं का असेल, पण म्हातारी गप्प बसणारच नाही. असं 2 बोटांना धरणार. कोणावर पडलं का, कोणावर पडलं का. बरं, म्हातारीचे बोट साधे नाही, म्हातारीचे बोट म्हणजे वायरमनची पकडच. लाल चटक नाक झालं, भेदरलं ते पोरग. झोळी टाकल्या टाकल्या झोपत. आणि मग शेजारची बाई येते आणि तुम्हाला विचारते का हो झोपला का. तुम्ही काय म्हणतात माहिती का, आत्ताच नांदला त्याच्यामुळं झोपला. हा तुमचा गैरसमज आहे. नांदल्यानं नाही झोपला, तो ताणल्यानं झोपला. किती आता नाही हे जन्माचं सांगतोय. आत्ताशी जन्म झाला का येताची बरं पहिलं शिजर आहे. आतलं दुःख तर बाजूला, सगळं वर्णनच केलं नाही अजून. हे आंघोळीचं सांगत होतो. पुढं त्याची शिशु अवस्था, बाल्य अवस्था, मग तारुण्य. आणि तारुण्यामध्ये इंद्रिय आवरत नाही. त्वचा पाहे मृदुपन, उदरवांची पूर्णान्न, श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप, ग्राणम च दपारी माळा, रूप पावया डोळा, हस्त वांछिती खेळा, नाना लेळा स्वभावे, पाय वांछिती गती, आयशी इंद्रिय ओढाओढीती. म्हणून माऊली म्हणले ज्या सार्थकता जर करायची जीवनाची, तापुली आपण पेया, इंद्रिय येती आया. आणि याहुनी काय धनंजया सार्थकासे, हे इंद्रिय आवरत नाही. सहज जरी लाड केला त्यांचा तर इतके विषयामध्ये रममान होतात. म्हणून तुम्हाला असं वाटतं का दारू पिणाऱ्याला कळत नाही दारू वाईट आहे? कळतं त्याला. तो सकाळी उठल्याबरोबर म्हणतो आजपासून प्यायची बंद. पण इंद्रिय आवरत नाही. बरोबर जसा वेळ होत चालला का इंद्रियाचा ताबा सुटत चालतो. इंद्रिय आवरणं सगळ्यात मोठं अवघड आहे. गायी पासरून वासरू ओढल्यानंतर त्या वासराला जशा वेदना होतात तसं विषयापासून इंद्रिय आवरताना वेदना होतात. पारसाई बिघडता होय वहावनी वत्स काढिता, ना तरी भणंग दौडिता भाण्यावर. म्हणून इंद्रिय हे तारुण्यातलं दुःख. आणि म्हातारपणामध्ये अवघे करीती हाडाहाड. म्हातारपणामध्ये अवलय हाल असतात. सगळं काबाड कष्ट करून तुम्ही कमवलेलं आहे ना, तुम्हाला कोपऱ्यात बसून नुसतं टुळू टुळू पाहावं लागतं. फक्त काहीच करता येत नाही. पहा काहीच नाही. आणि म्हातारपणामध्ये घरातले लोक साधे हाल नाही करते. बरं, म्हाताऱ्या माणसाची टिंगल नाही करायची बरं का, कारण आपल्याला स्वतः एक दिवस म्हातार व्हायचंय. पण माफी मागून बोलू का, म्हाताऱ्या माणसाचा कारभार उलटाच राहतो. म्हाताऱ्या माणसाला संध्याकाळी लवकर भूक लागणार. म्हातारा जेवला का लगेच झोपणार. यांचे जेवण कावणं झाले, भांडे कुंडे आटपले का म्हातारा झाला जागा. मग ते म्हणते बाबा तिकडं देवळा सप्ता चालू, अवघे करी ती हाडा. आणि मरणाच्या वेळेला किती दुःख आहे मोठं. एका भूतापासून 1000 इंगळ्या चावल्याचं दुःख आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता, भूतांचुमटी खडाडता, कायन मरत या युक्ता युगांत नये. मुळात जन्म शब्द डोळ्यासमोर आणा. किती शब्द आहे जन्म शब्दामध्ये? 2 अक्षर आहे. 2. ज म्हणजे जन्माला येणे आणि म म्हणजे मरणे. आणि दोन्हीच्या मध्ये अर्धा न आला तो म्हणतो जन्मही नष्ट करा आणि मृत्यूही नष्ट करा. सामान्य यातना नाही. मग बघा तुमचा व्यापार सफल होतो की नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. 10वा
12वा वर्ष श्राद्ध 13वा हे जे कार्यक्रम असतात ना याला अमंगल समजतात. पण अमंगलाला मंगल करण्याची ताकद ज्याच्यात आहे ते भगवंताचं नाम आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी म्हणून ना. आणि काय हे जे का आता आपण हे जे कार्य करतो या मातेच्या निमित्तानं चौथं पुण्य स्मरण आहे. हा बरोबर ना. वा वा. काय या काळामध्ये आपण चौथं पुण्य स्मरण साजरं करताय. अहो पहिलं श्राद्ध करायला तयारी नाही पोरांची. पहिलं श्राद्ध आलं तर गावातले लोक आठवण करून देतात आपल्या आईबापाची. श्राद्ध आलं असल म्हणतात. आणि या काळामध्ये चौथं पुण्य स्मरण आहे. वा सौभाग्याची गोष्ट आहे. काय पुण्यस्मरण नाही जर केलं तर बोलू का ऐका. जर पुण्यस्मरण श्राद्ध कर्म विधिवत केलं नाही तर त्या घरात ज्ञानी माणूस जन्माला येत नाही, शूर माणूस जन्माला येत नाही आणि वीर माणूस जन्माला येत नाही. हे पुण्यस्मरण जर करत राहाल पितृदोषच घरात शिल्लक राहत नाही. अजून पुढचं बोलू का. ज्यांनी केलं असेल पहिलं पुण्यस्मरण बरं ऐका ऐका. ज्या दिवशी देह ठेवला आपला विषय तिथं आलेला आहे. देह ठेवला का त्या दिवशी या देहावर काय होतं अग्निसंस्कार होतो आणि या शरीराची काय होते राख होते. शरीराची होय माती, याची माती होणार. मुळात हे पंचतत्वाचं आहे. देह हा पाचाचा आणि उसना. मग आता हे सामुदायिक आहे. या शरीराची राख होणार आहे. तुम्ही किती शुश्रूषा करा, किती भारी भारी साबण लावा, किती महागाचे शॅम्पू वापरा, पण याची राख निश्चित आहे. सौंदर्याचा अभिमान करू नका. जाणार आहे कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. तुला काही बाजत करले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन बंजे रहेगा पिंजरा. उड़ जाएगा एक दिन बंजे रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन बंजे रहेगा पिंजरा खाली. तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची. हे जीवन है लकड़ी की नैया, लकड़ी की नैया है, लकड़ी की नैया. आग लगे घट जाई, भजन करे भाई जीवन दो दिन का. भजन करे भाई जीवन दो दिन का. याद रखिएगा भाई बाप. फार थोड्या दिवसाकरता आलोय आपण. अरे का कुणाशी वैर करताय, का कुणाला टाकून बोलताय. नका वैर करू. 2 दिवसाकरता आलोय. जशी लहान लेकरं खेळ खेळतात ना. ये जीवन है माटी का खिलौना, ये जीवन है माटी का खिलौना. माटी का खिलौना है, माटी का खिलौना. माटी का खिलौना है, माटी का खिलौना. पानी पड़े घट जाई, पानी पड़े घट जाई. भजन करे भाई जीवन दो दिन का. भजन करे भाई जीवन भजन दो दिन का. भजन कर भाई जीवन दो दिन का. किती शुश्रूषा, किती वेळ बर्बाद करतोय आपण. कुठं किती वेळ चाललाय आपला. मला आपल्या लक्षात आणून द्यायचं. आपल्याला आयुष्य किती आहे खरं जगण्याकरता 100. कोणी जगतंय 100 जगत नाही. त्याला काय कारण 5 कारण. एवढं घरी नाही. येडा म्हणून ऐका, येडा म्हणून ऐका राव. अजून काय सांगू.
हे 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 जगता की नाही. स्वतःचं आयुष्य माणूस स्वतः कमी करतो, त्याला 5 कारण. पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण आहे परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा 100 जगता की नाही तुम्ही. रिपीट करू का? पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा. याच्यात थोडा अपवाद आहे. कीर्तन झाल्यावर धराल तुम्ही मला परत. काय अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, उसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला भगवंतानं आयुष्य दिलं नाही. हा अपवाद आहे. फार थोडं. 100 किती आहे हो? किती आयुष्य हिरण्यकश्यपूचं? 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने. किती? हा द्या सोडून, जास्त चगळीत बसू नका. किती आयुष्य होतं? 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने आयुष्य हिरण्यकश्यपूला. आपले 100 कुठं हरवते? बरं 100 मध्ये देतो हिशोब लावून मी तुम्हाला. शतगणिले अर्ध रात्र काय, त्याचे 2 भाग करा. 50 कशात गेले? झोपेत गेले. राहिले किती? ते बी दिवसा झोपल्याला सोडून, फक्त रात्रीचा हिशोब काढला. राहिले 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 कोणत्याच कामात राहत नाही. ते पटकन काढा त्या 50 मधून. किती राहिले? 30. 30 मध्ये पहिले 25 तर असेच टिवल्या बावल्या करायमध्ये गेले. किती आयुष्य राहिले? सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, करू 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 करू, सांगा मी काय एका सेकंदाची किंमत आहे. विनाकारण वेळ वाया घालवीत बसू नका. खूप थोडं आयुष्य आहे. भगवंताचं नामचिंतन करा, तो हातात भक्ती करा, कामाला येईल आपल्याला. काय कामाला? तेच तर चाललेला आहे विषय आपला. काय लोक किती वेळ बरबाद का. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथे चंदू काय त्या बाथरूम मध्ये बाटल्या, इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळा ना. किचन मधल्या वस्तू कमी झाल्या आणि बाथरूम वाढल्या. आपण काय हात लावायचा? आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं, सुजत माणूस त्यांना बिब्याच. त्याला सौंदर्य प्रसादने वापरून सौंदर्य टिकत नाही माझ्या बहिणीनो. त्याला शारीरिक श्रमाची गरज आहे. ते राहिले कुठं आता शारीरिक श्रम करायची तयारीच कोणाची राहिली नाही. इथं जुन्या म्हाताऱ्या बसल्यात, मावशी बसल्यात आमच्या. मी तुम्हाला विचारतो, 3-3 किलोमीटरहून पाणी आणावं लागत होतं की नाही तुम्हाला? 1-1 किलोमीटरवरून. व्यायाम व्हायचा शरीराचा. पापड लाटायचं तर पोळपाट बेलणं असं असलो व्यायाम व्हायचा शरीराचा. आता ते नाही, मशीन आलं. मशीन हुंडा टाकायचा, पापड तयार. चपात्या बनवायचं सुद्धा मशीन आलं. हुंडा टाका, दाबलं, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, शेगावला जाऊन बघा तुम्ही. एका बाजूनं कणिक सोडा, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचं. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको. पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला विठाला विठाल 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 विठाल. या शरीराची राख होणार आहे, याची माती होणार आहे. पहिली गोष्ट या तुमच्या हातात नाही बरं का. हे तुम्हाला राग काही ना माफी मागून बोलतो. तुम्ही इथं बसले हे सुद्धा तुमच्या हातात नाही. म्हणजे तुम्ही इथं का बसलेले माहिती का? अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून तुम्ही बसलेले.
आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल मग ते कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मनात. आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू. क्या भरोसा इस जिंदगी का, सांगता येत नाही दादा. म्हणून आजचा दिवस आपल्या हातात आहे ना, भक्ती करा. असा दिवस मावळूच देऊ नका का त्या दिवशी दान धर्म केला नाही, एखादं चांगलं काम केलं नाही. असा दिवसच आपल्या जीवनात नसावा. एक तर पहिली गोष्ट, हे शरीर तुमचं नाही, सत्ताही तुमची नाही, मग कोणाची आहे? चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. तो आहे, सगळी सत्ता त्याची. तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे, तुझी सदेणे वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी आवड, सूर्यासी चालणे तुझी आवड. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, 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 ब्रह्मांडाचा धनी. तुझी ये सत्तेने वेदासी बोल, सूर्यासे चालणे तुझी बळे, सूर्यासे चालणे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मला थोडा गायचा नाद आहे मधून मधून, म्हणजे म्हणायचा नाही तर तुम्ही हात उठला. समाजाच्या धोरणाचा नाही, हे मस्तक सगळ्याचे सारखे पुस्तक लय. असा तुम्ही उद्या विचारा या मावल्यांना कीर्तन, त्या म्हणते कीर्तन बरं पण रव रव लय चिवळा जाईल. त्यांना काय आरोह काय अवरोह काय, वादी काय संवादी काय. आणि हे गायनाची मजा आपल्यात असते. आपल्याला असं वाटतं गाणारी लोक दिसले का कीर्तनकारालाही वाटतं गावं चांगलं सिस्टीम असेल, वादक जर असतील, आणि गायनाची परंपरा आपली वारकऱ्याची आहे. मला इथं आल्यावर एक आनंद वाटला. हे लेकरू आपलं गावातलं आहे का? वा, याचे आईबाप जर इथं कीर्तनात असतील ना, वा, स्वाभिमानाचं वाक्य बोलतो. आज जगामध्ये सगळ्यात श्रीमंत आईबाप तेच आहे, ज्या आईबापाचा मुलगा चांगल्या कामात असा फ्रंट लाईनला दिसतो, ते जगातले श्रीमंत आईबाप आहे. संपत्ती कमी असेल तर चालेल, पण संस्कार द्या. हे चित्र आता पाहायला मिळतं. आता सगळीकडं गायनाचा आणि वादनाचा सुकाळ आहे. आम्ही होतो तिकडं काय लहान लहान लेकरं असले ना, आपल्या ह्याचे रायते बाबांची संस्थेतले आळंदीचे असले काय तयार पोरं, बारीक बारीक चाल म्हणले चंदू बाबा ती पोरं. मला तर असलं कौतुक वाटलं, काय विशेष कृपा ज्ञानोबा राहायचे असं. आणि हे चित्र आता पाहायला मिळतं. जुन्या काळात नव्हतं असं. जुन्या काळामध्ये हे असलं चित्रच पाहायला भेटत नव्हतं. ते जुने भजनी होते ना, लई हक्कड. आमच्या भागातले बरं का, आमच्या भागातले हे ज्या ज्या गावात हे जुने भजनी होते, यांनी गावात नवीन भजन्या तयारच होऊ दिला नाही. इथलचं सोडून आपलं गाव सोडून बोलतो बरं का आमच्याकडचं. हे मी शिवरला होतो शंकर स्वामी संस्थानला. मी जर आमच्या गावाला गेलो ना, ते जुने म्हातारे कीर्तन आपले हे भजनी ते काय करायचे, मी जर टाळ घ्यायसारखाच होतो, टाळ घ्यायला लागलो मला ठोय घाले, मी ते नजर चुकून टाळ घ्यायचो. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे लय टाळ घेतो ना तू का लय बाबा होणारे का. आता मी बाबा झालून ते मेली, पाहायलाच राहिले नाही ना. बरं जर घेतला टाळ, मला म्हणायचे लय टाळ घेतो म्हण ना चाल. आता यायचा अभंग पाठ नाही, मी तर कोणत्या धोरणात नाही. पण मी एक आयडिया करायचो, ते जुने काशाचे टाळ लय नात त्याला तोंडा पुढं धरायचो, जोर जोरात हाणायचो आणि त्या आवाजात काही म्हणायचो. त्यावेळेला काय अशी पॉवरफुल सिस्टीम नव्हती.
सुतळीला बांधलेले मग घानाचा टोला आणला तरी हॅलो म्हणत नव्हते ते. आणि मग कोणता बाबा आला मला म्हणायचे होय म्हण चाल. मी आपला तोंडा पुढं टाळ जोर जोरात हाणायचो त्या आवाजात काही म्हणायचो. एकदा वाल्मिक बाबा बांधगाव टाकले, बाबा राहिले नाही आता, देह ठेवला बाबांनी. हा वाल्मिक बाबांचा कार्यक्रम, ते चौकड्याचा अभंग घेतला, आरती योकनाथा महाराजा समर्था. आता हा चौकडा नवीन माणसाला चाल लावायला जोड जातो. आणि मग हे ते म्हणे आता याची जिरवायची. मला सांगा या लेकराला जिरवणं काय कळतं? मला म्हणे लई लई चाल म्हणतो ना, म्हण ना आज. आता आपल्याला काय चौकडा असू नाही तर कोणता असो, तोंडा पुढं टाळ धरायचा, जोर जोरात हाणायचा आणि त्या आवाजात काही म्हणायचं. ते वाल्मिक बाबा गेल्यावर आमच्या गावच्या भाषणामध्ये चर्चा. ते म्हणे का रे आपण कोणता बाबा आणला आणि त्यानं कोणता अभंग घेतला याचा पाठच राहतो. नाही बोलले ते मला म्हणतो एवढा पाठा झालाच का समय? म्हणलं त्याला घासा लागती भाऊ. विठाला विठाला आपला विषय इथं चाललेला आहे. सत्ता आपली नाहीये, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. बर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य झाले, म्या हलविल्या प्राणो हले जो जगात. आजच्या काळातलं बोलू का? पटकन कळलं आपल्याला. जरा इकडे लक्ष द्या. केदारनाथला कोण कोण गेलेलं? केदारनाथला वरती बोट करा बरं एकदा, वरती बोट करा. केदारनाथला गेलेले कोणीच नाही? 1 2 3 4 इकडं बहिणीपैकी, हा 2 3 भरपूर आहे. मला फक्त तुम्हाला साक्षी ठेवायचंय म्हणून विचारलंय. आता जरा बोलायला बरं वाटेल तिथालचा विषय. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं स्थान आहे. मी बाबा शिवपुराणे. आणि मग त्या आता हे केदारनाथ महादेव भगवान विष्णू पार्थिव लिंगाचं पूजन करायचे आणि विसर्जित करायचे. आणि एक दिवस त्या पार्थिव लिंगामध्ये, केदारनाथच्या भूमीतलं बोलतोय बरं का, भगवान विष्णूच्या समोर महादेव प्रगट झाले आणि स्तुती करताय भगवान विष्णू. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, 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 न चाहे मोन बनू वाला, चाहे मोन बनू वाला, हो चाहे मोन बनू वाला, हो चाहे मोन बनू वाला. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे न चाहे मोन बनू वाला, न चाहे मोन बनू वाला, न चाहे मोन बनू वाला, न चाहे मोन मस्तक पे चंदा, जिसकी जटा में गंगा, रहत पार्वती संगा, सवारी है बूढ़ा नंदा. डमरू बजाय अंग भस्म रमाए, डमरू बजाय अंग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे ओ डमरू वाला, न चाहे मोन बनू वाला, न चाहे मोन बनू वाला, न चाहे मोन बनू वाला, माला. हो सत्ता सांगायची बरं का मला कोणाची. आजही सत्ता त्याची हे सांगण्याकरता मी इकडं आलेलो केदारनाथला. ही भूमी देवभूमी आहे. ही भूमी संतांना विचरण करण्याची भूमी आहे. थोडं हे आत्मा जळतो का हो? जळत नाही, मरत नाही, तुटत नाही. मग आत्मा कुठं जातो? 3 दिवस त्याच घरात असतो. 4थ्या दिवशी पंचक्रोशी भ्रमण. बर किती दिवस? 7 दिवस. घरातले 3, बाहेरचे 7, किती झाले? 10. त्या दिवशी असतो 10 क्रिया. आता मात्र आत्म्याला काक स्पर्श झाला, खाली थांबण्याचा अधिकार संपला, फार झालं 13व्या पर्यंत.
नंतर आत्मा कुठं जातो त्याच्यापेक्षा डायरेक्ट आता पुण्यस्मरणाकडे या. हे चौथं आहे. पहिल्या पुण्यस्मरणाचा विषय आहे का? काय असतं पुण्यस्मरण? त्या दिवशी त्या आत्म्याला नवीन देह कर्माप्रमाणे मिळत असतो. आता आपला इथं विषय मेन. जर पुण्य घरात आहे पाहायचं का तुम्हाला? लगेच सांगतो लक्षण. याच्यातलं एखादं लक्षण तुमच्याकडं बसतं का समजायचं आपल्याला पितृदोष आहे. पितृदोषाचं पहिलं लक्षण विनाकारण भांडणं होणं. दुसरं लक्षण विवाह झाल्यानंतर लवकर संतती न होणं. बरं, अजून काही माणसं असे विनाकारण डोकं खाजवते बघा, कारण नसताना. हे पितृदोषाचं लक्षण. काही माणसं असं दाताने नख कुरतडते. हे पितृदोषाचं लक्षण आहे. काही माणसं खुर्चीवर जर बसले तर पायाची आडी टाकली का असा पाय हलवतो. हे पितृदोषाचं लक्षण आहे. आता याच्यापैकी एखादा जरी तुमच्याकडे बसला समजायचं आपल्याला आहे. म्हणजे मी तुम्हाला भीती दाखवतोय असंही समजू नका बरं का. पितृदोष नष्ट करायचं तुम्हाला तो सुद्धा उपाय सांगणार आहे. आता याच्यातला एखादा तुमच्याकडे जर लक्षण बसत असेल घाबरू नका. नष्ट करायचा का हो म्हणा, फक्त तुम्ही हो म्हणा. ऐका, आता अर्धवट नाही सांगणार, सगळ्यांना करता येईल. काही काही माणसं सांगते पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पाराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे, तसा उपाय नाही. तुम्हाला पितृदोष घालवायचा 100% नष्ट होतो. एक काम करा, तुमची देवपूजा सकाळची आटोपली, तुमचं 1 मिनिट मला द्या. हातात पाणी घ्या, पाणी घ्या आणि 1 मिनिट फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि 1 मिनिट पूर्ण झाला का ते पाणी सोडताना एवढं म्हणायचं, 1 मिनिट केलेल्या रामकृष्ण हरी मंत्राचं पुण्य मी माझ्या पितरांना समर्पण करत आहे. एवढं म्हणा. तुमच्या घरात जर पितृदोष शिल्लक राहिला परत कीर्तन सुद्धा करणार नाही. प्रमाणे मोगम डिरिंग नाही केलं, प्रमाणच ऐका डायरेक्ट. आता राम कृष्ण नाम सर्व दोष हर. 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 प्रमाण असं सांगतं सगळे दोष सर्व दोष हरण. अशी ताकद या नामचिंतनात आहे. भक्ती करा, कामाला येते. काय कामाला? यम यातना तिथं करतात, आपल्याला घेऊन जातात. मग यमापासून सोडवण्याकरता भक्ती कामाला येते. तिथं दुसरं कोणी कामाला येत नाही. तुम्ही म्हणाल तिथं गेल्यावर आम्ही लई मोठा जोड जमाय, आमचावाला लई पाहुणे रावळे. सोडविना राजा, देशीचा चौधरी कोणीच नाही. तू का म्हणे तुझा सोडविना कोणी. हे का म्हणे तुझा सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया. एका चक्रपाणी वाचुनिया. तू का म्हणे तुझे सोडविना
कामात येत नाही ना, मग तो आपल्या हातात आला का जीवाची सकळ चिंता नष्ट होते. अभंगाच्या 3ऱ्या चरणात हरियाला हाता 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 हाता हरियाला हाता हरियाला हाता. मग कैसी भरता मग कैसी भयतीता आता हरियाला हाता हरियाला हाता हरियाला हाता त्यांची सरली त्यांची सरली मग कैसी भयाजनता मग कैसी भयाजनता त्यांची सरली दार त्यांची सरली दार त्यांची सरली दार त्यांची सरली हरियाला 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 मग कैसी भयचिंता मग कैसी भयचिंता हरियाला हाता हरियाला हाता मग कैसी भयचिंता मग कैसी भयचिंता. टाळ्या वाजवा, माऊली करता एकदा गोड आवाज आहे आणि सिस्टीमवाल्या करताही वाजवा गोड असेल, काहीच सांगावं लागलं नाही. एकदा तो हातात आला, काही म्हणतील पहिलं चरण नाही, शेवटचं नाही, मध्येच 3रं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, फारसा फरक पडत नाही कोणत्या दरवाजाने. आपलं जसं प्रसंगानुसार अभंगाच्या एकाच चरणावरती. आता माझं लक्ष गेलं, हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही. ज्या कामाकरता मला बोलवलंय खरं तर एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी, नंतर आईचं महत्व सांगेल. विडोबा रखो माझी हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय जय खरं तर या मातेच्या मुलांना मी या ठिकाणी
त्यांचं तोंड भरून कौतुक करेल की आपल्या मातेच्या स्मरणार्थ चौथं पुण्यस्मरण आणि इतक्या मोठ्या थाटामाटामध्ये हा सोहळा आपण संपन्न करताय. तुम्ही केलेल्या आईच्या निमित्तानं या भगवंताचं गुणगान जे घडतं आहे, नक्की जिथं असेल तिथं त्यांना याचा लाभ होत असतो. हा जो काही परिवार आहे, मला आपल्याला असं विचारायचं आहे, ज्या काही भगिनी आहेत, भारतीताई आणि मायाताई, त्यानंतर अविनाश भाऊ आणि ऋषिकेश भाऊ, मला आपल्याला असं विचारायचं आहे, आता आपण काय केल्यानंतर आपल्या सुशीलाबाई परत येतील? कधीच येणार नाही. एकदा आई मातीच्या आड गेली ना, नाही भेटत कधीच. तुम्ही किती आई आई करा, आहे तोपर्यंतच. नाही रे, आईची सर कधीच नाही येणार दादा, सक्की मावशी असली तरी नाही. आई आईच असते. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळलं. रडाल तुम्ही सगळ्या, रडाल. बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद माहिती का? जोपर्यंत माहेरात तुमची माय जिवंत. एकदा आई गेली ना, समजायचं आता हक्काचा उंबरा नाही राहिला चपल सोडायला. आई हा खरा आनंद आहे दिवाळीच्या सणाचा तुमचा. मुलगी आणि आई हे धड वेगळी, दोघीचा आत्मा एक असतो. खरं सांगू का, सगळ्यात जास्त जीव आईचा मुलात असतो, मुलात असतो गड्या. आई हा खूप मोठा आधार आहे मुलाचा. लेकरा करता स्वतः मरण पत्करते, तिचं नाव आई आहे. कसं विसरता तुम्ही? जर डॉक्टरांनी बोलावून घेतलं, तुम्हाला बोलावलं, रामभाऊ मुलगा जगल नाही तर तुमची पत्नी, काय करू? त्यावेळेला नावेलाजानं निर्णय घ्यावा लागतो. मुलगा गेला तर चालेल पण पत्नी वाचवा. पण ज्या वेळेला त्या आईला कळतं ना, डॉक्टर म्हणतो कोणी कोण आबुदी आले डॉक्टर झालो. काय झालं डॉक्टर? ताई, एकतर तुम्ही जगाल नाही तर तुमच्या वंशाचा कुलदीपक जगेल. त्यावेळेला ती आई काय करते? ऐका ना, डॉक्टरचा हात धरते रे, डॉक्टरचा हात धरते आणि आपल्या डोक्यावर ठेवते. डॉक्टर, माझी शपथ आहे तुम्हाला, डॉक्टर पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, मी मेली तरी चालेल डॉक्टर, पण माझ्या वंशाचा कुलदीपक मरता कामा नये. तिचं नाव आई आहे, ती आई आहे. कसं विसरता? मला वाटतं अकोले तालुक्यामध्ये किळी नावाचं गाव आहे. घडलेला इतिहास आहे. गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांनी देखील रामायणात त्या गोष्टीचा उल्लेख केलेला. एवढासा 7-8 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघानं पळवला आणि 9 वारी पातळ नेसलेली फाटक्या लुगड्यातली माय, कळालं का आपला मुलगा वाघानं पळवला. अरे पळत चाललेली वाघाच्या पाठीमागे, भय वाटत नाही तिला मुलाकरता. पळत जाते आणि जाऊन लेकराच्या मांड्या धरते. डोळ्यापुढे चित्र आणा, वाघाच्या तोंडात मान आहे आणि आईच्या हातात मांड्या आहे. किती अंतर आहे वाघाचा आणि आईचा. जी लेकरा करता मरायला भीत नाही. निस्वार्थ प्रेम हे निर्भय असतं, भीतीच नसते त्याच्या. त्या वाघानं जोरात मान दाबली, मुलगा मरण पावला, मान सोडून दिली. ऐका, वाघाच्या तोंडातून मान सुटलेली आहे पण आईच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या रे. तशाच आहे. बापाला कळालं मुलगा वाघानं पळवला, दगड उचलला, झेपल तेवढा, पळत चाललेला बाप आहे. 500 फुटावर आहे, वाघ दरीत आहे. 500 फुटावरती बाप पाहिला, दगड पाहिला हातातला, वाघ डरकाळी फोडतो. डरकाळी ऐकली आणि बापाच्या हातातला दगड सटकला. बापाच्या हातातला दगड सटकतो पण आईच्या हातातल्या मांड्या नाही सुटल्या. काय आई असते?
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी घे जन्म फिरोनी येईन मी पोटी खोटी ठरून देवा ही कास मोठी प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई बोलावू तू जाता मी कोणत्या उपाय जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सेवा करा. ऐका, तुमची जितकी गरिबी असेल ना तितकी आईला काळजी असते. तुम्ही दरवाजात जाऊन उभ्या राहतात, तुमच्या भावाचा मुलगा खेळत असतो आणि पडत जाऊन तुमच्या आईला सांगतो, ए आजी आत्या आली. आत्या शब्द ऐकाव तुमच्या आईनं, काय आनंद होतो. सफेद केस आहे, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, मुखात दात नाही, निचेष्टीत असते, हातात काठी असते. पण ज्या वेळेला तुमच्या भावाचा मुलगा सांगतो ना आत्या आली, आज हातातली काठी निघून जाते. दान दान दरवाजापर्यंत चालत येते तुमची मान, तुमच्या तोंडावून असा हात फिरवते, रे फार दिवसातून भेटलीस माझी माय. हाताला धरते, आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होतात. इथलची एक मेघ तुम्हाला माहिती नाही, तुमच्या आईचं आणि सोनाचं भांडण झालेलं आहे. पण तुम्ही ज्या दिवशी जातात ना तुम्हाला कळू देत नाही. सोनाच्या पुढे जाते आणि असा हात जोडून सांगते, आपला असल ते असल घरात, पण तिला कळू देऊ नको बरं का. काय आई, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला का. आई मायेचा सागर आहे, म्हणून विसरू नका आई बापाला. शेवटचं बोलणार आणि थांबणार आहे. जसं या मुलांनी आपल्या आईची आठवण म्हणून 4थ्या वर्षी देखील पुण्यस्मरण आहे. कशी सेवा केली असेल ऋषी भाऊ, अविनाश भाऊ. म्हातारपणात सेवा नाही करायची ना, करू नका. पण आपल्या म्हाताऱ्या आईला टाकून बोलत जाऊ नका रे. तुम्ही एक वाकडा शब्द बोलता ना, जसा पहारीनं घाव घ्यावा जमिनीत तसा घाव पडतो म्हाताऱ्या माणसाच्या काळजाला. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल बरं का. सांभाळा. एखाद्या वेळेला सून बोलली ना, जाऊ द्या परक्या घरातून आलेली, पण पोटचा पोरगा ज्या दिवशी बोलतो ना त्या दिवशी सहन होत नाही बरं का. सांभाळा रे. सेवा कमी करा, पण म्हाताऱ्या माणसाला टाकून बोलत जाऊ नका. पहिली गोष्ट रक्ताची नाती सांभाळा, नका तुटू देऊ. परमार्थ थोडा लांब आहे, आधी प्रपंच शिका. माझ्या बहिणीनो, भावा भावानो वैर करू नका. जेवणा करता अख्खा जिल्हा बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. दादा सांभाळा, रक्ताची नाती जपा. विनंती आपल्याला. 2 वाक्य सांगणार आणि थांबणार आहे. देवाची सेवा केली चंदू महाराज आणि आईबाप भेटले. अजून नाही ऐकलं मी. देवाची सेवा केली ना आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आई बापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहिला. किती दिवस झाले? 28 युग झाले, अजून उभा राहिलेला आहे. आई बापाची चाललेली सेवा. माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थाची, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. ज्याला कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती करायची असेल ना, विश्वासानं खात्रीनं सांगतो आपल्या आई बापाची सेवा करा.
कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती होते. ही मायबापाच्या सेवेतली ताकद आहे. म्हणून या मातेच्या निमित्तानं सेवा घडली. मी देवाला विनंती करेल, ज्याही ठिकाणी असतील ना त्या ठिकाणी परत कधीतरी या लोखंडे परिवारामध्ये कुळामध्ये आमच्या सुशीला मातेला जन्माला घाल आणि साधू संताची, समाजाची आणि स्वाध्याय परिवाराची सेवा परत त्यांच्या हातून घडावी. मला वाटतं इथं भावफेरी वगैरे निघते ना आपल्याकडं अजून. वा वा. म्हणून मोठं कार्य परत त्यांच्या हातून घडावं अशी ज्ञानोबा रायचरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हा बोलिलेले गुरे वेडी वा